चिरंजीवित्वाचं आकर्षण माणसाला फार पूर्वीपासून आहे. मृत्युंजय होण्याचा मार्ग जो तो शोधत असतो. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील, पण शोध तोच असतो. पांथस्थ या एकांकिकेच्या कथेतला जो आपला नायक आहे, वाटसरू आहे, तो असाच आहे. विद्यावतीच्या आपल्या पत्नीच्या अत्यंत अकाली झालेल्या मृत्यूमुळे सैरभैर झालेला आहे आणि जिद्दीला पेटून तो एका मृत्युंजय महात्म्याला चिरंजीवित्वाचा पत्ता शोधायला निघालाय. या मृत्युंजय होण्याच्या मार्गावरचा तो पांथस्थ आहे आणि एका जुन्या प्राचीन देवालयामध्ये त्याला दुसरा एक जण भेटतो. हाही पांथस्थच आहे? बघूया. एकांकिका पांथस्थ. लेखक सुशील अत्रे. अभिवाचन सुशील अत्रे, पद्मनाभ देशपांडे. सगळ्या खाणाखुणा अगदी जुळत आहेत. हेच ते प्राचीन देवालय. तो समोर दिसतोय ना, तो नील पर्वत. आता ही विक्राळ दरी ओलांडून मी पोहोचेल तिथे आणि मग भेटेन त्या महात्म्याला ज्याला चिरंजीव होण्याचं गुपित माहिती आहे. ऐकलंच ना विद्यावती, मी मृत्यूवर मात करणार आहे. मी मृत्युंजय होणार आहे. हो, मी मृत्युंजय होणार आहे. मृत्युंजय. मृत्युंजय. हो, मृत्युंजय. का एवढा हास्यास्पद वाटते माझी कल्पना? कोण आहेस तू? म्हणे मृत्यूवर विजय मिळवणार. कोणी सांगितलं तुला ते अशक्य आहे म्हणून? मी कधी म्हणालो अशक्य आहे? मग हसतोस काय असा वात आल्यासारखा? तुझ्या अट्टहासाचं हसू आलं. का? माझ्या उत्तुंग ध्येयाला अट्टहास का म्हणतोयस? उत्तुंग ध्येय? हो. तुला काय वाटतं, मला ते जमणार नाही? तसं नाही. मग तुला ते झेपणार नाही. मला ते झेपणार? बरं, जाऊ दे. कुठून आलास? खूप दमलेला दिसतोयस. ये इथे, ये, बैस. हा प्रसाद घे. बैस शांतपणे. आणि आता सांग. काय सांगू? कुठून आलास? मूळ कुठून आलो आता नाही आठवत. किती नगर, किती प्रदेश तुडवले हे माझं मलाच आठवत नाही आणि आता आठवण्याची इच्छा पण नाही. पण या मर्त्य माणसाच्या वस्तीतूनच आलो आहे एवढं मात्र नक्की. अच्छा, ती मर्त्य माणसं? हो. आणि मग तू कोण? मीही त्यांच्यापैकी एक दुर्दैवी, तेवढं कळतंय मला. मीही मर्त्य मानवच, पण आज आहे. कदाचित उद्या नसेन मी. अमर होणार आहेस? मृत्युंजय होणार आहे. तुझ्या दृष्टीने फरक आहे या दोघांमध्ये? निश्चितच. कोणता? अमर म्हणजे फक्त मरण नसलेला, कदाचित मरणापासून लपून सुरक्षित जागी बसलेला. पण मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवलेला. अरेच्छा, नाही, माझ्या कधी हे ध्यानात आलं नव्हतं. मी आपल्या वयाचा मान राखतोय, माझी चेष्टा करू नका. मुळीच नाही वत्सा, चेष्टा करत नाहीये मी. मला एवढंच विचारायचंय की तू पाहिलायस कधी एखादा मृत्युंजय? अद्याप नाही, पण उद्या मला त्याचं दर्शन होईल. हो? कुठे असतो तो? या देवळातले पुजारी आहे ना तुम्ही? हा, तसं समज. आणि तरीही माहित नाही? त्या तिकडे तो नील पर्वतांच्या गुहेत राहतो मृत्युंजय महात्मा. त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला असं म्हणतात. प्रत्यक्ष मृत्यूवर विजय. त्याचं वय किती हे कुणालाच ठाऊक नाही. कदाचित त्यांना स्वतःलाही आठवत नसेल. त्याच्याकडे जायचंय मला. मृत्यूचं रहस्य जाणून घ्यायला? नाही,
मृत्यूच्या रहस्यात मला कोणताच रस नाही. मला फक्त मृत्यूवर विजय मिळवण्याचा मार्ग हवाय. कशासाठी हवाय तुला मृत्यूवर विजय? माझी जिद्द आहे ती. शपथ घेतली मी. विद्यावतीची? नाही, विद्यावतीच्या चेतनाहीन शरीराची. तुझ्या धाडसाचं आणि तुझ्या निर्धाराचं कौतुक वाटतंय मला, पण व्यर्थ दवडतोयस. का? हा मार्ग महात्म्याच्या गुहेकडे जात नाही. नाही, मार्ग तिकडेच जातो, पण या मार्गावरून जाण्याचा तुझा निर्णय योग्य आहे अशी खात्री आहे तुला? माझ्या दृष्टीने आता योग्य आणि अयोग्य ही वर्गवारी निरुपयोगी आहे. मला फक्त आवश्यक आणि अनावश्यक एवढीच वर्गवारी कळते. माझ्या शत्रूवर मात करण्याचा मार्ग हा जर हाच असेल तर यावरून चालणं हा मला अपरिहार्य मार्ग आहे. मृत्यूला एवढा मोठा शत्रू मानतोस तू? मग काय मित्र मानू? कधी कधी म्हणावं लागतं. कधी म्हणतोस की अमर आणि मृत्युंजय यात फार फरक आहे, आणि दुसरीकडे म्हणतोस की नील पर्वतावरच्या गुहेत जायला निघाल्यास. ते कशासाठी रे? अमरत्व मिळवण्यासाठीच ना? ज्याला तू भेटायला निघाला आहेस त्याची कोणती गोष्ट नक्की तुला भुरळ पाडतीये? त्याचं चिरंजीवित्व, होय ना? त्याचं मार्गदर्शन, त्याचं गुपित कशासाठी हवंय तुला? त्याच्याप्रमाणे होण्यासाठी. खरं आहे ना? म्हणजे तुला ध्यास आहे तो फक्त जगत राहण्याचा, चिरंजीव होण्याचा. मग का उगा शब्दाचे खेळ करतोयस? मी शब्दांचे खेळ करतो? स्वतःची समजूत घालून घेतोयस, झालं. मला काय गरज आहे अशी स्वतःचीच समजूत घालून घेण्याची? स्पष्ट आणि सत्य सांगू? हो. कोणतं सत्य सांगणार आहात मला? हेच की विद्यावतीचा मृत्यू हे तू निमित्त बनवलंयस केवळ. तिच्या मृत्यूने तुला दुःख झालं, अपार दुःख झालं, त्यात काही शंका नाही. पण आत खोलवर कुठंतरी दुखावला गेलाय तो तुझा अहंकार. अहंकार? होय, अहंकार. अमाप धनसंपत्ती हाताशी असताना, सत्ता हाताशी असताना एखादी गोष्ट तू करू शकला नाहीस, यानं तू दुखावला गेलास. अगतिकतेची तुला सवय नाही, अनुभव पण नाही, आणि त्यामुळे आपण विद्यावतीसाठी काही करू शकलो नाही हे कमीपणाचं शल्य ते उरात घेऊन वावरतोयस तू. आणि या सगळ्याला एका अप्राप्य असा ध्येयाचा मुलामा चढवलास. तुम्ही नेमकं काय म्हणताय मला खरंच समजत नाहीये. दुर्दैवाने वत्सा, तुला ते चांगलं समजतंय, पण स्वीकारण्याची तुझी तयारी नाहीये. नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? विद्यावतीवरचं माझं प्रेम खोटं, मी केलेली संपत्तीची धुळदाण खोटी, इतकी वर्ष केलेली सर्व पायपीट तीही खोटी. ते सगळं खरंय, मग पूर्णपणे खरंय, पण त्यासाठी तू देत असलेलं कारण ते खोटं आहे. इथपर्यंत तू मारलेली धडक निश्चित अभिनंदनीय आहे, पण ज्या आंधळेपणाने तू ही धडक मारलीयस तो आंधळेपणा निंदनीय आहे. माझा निर्णय आंधळेपणाचा आहे असं म्हणायचंय तुम्हाला? फार आंधळेपणाचा आहे. अरे आपण काय केलं याची जाणीव आहे तुला? परिवर्तनाच्या एका क्षणिक आणि प्रबळ उर्मीसरशी तुझ्या आयुष्याचा सगळा ओघ तू बदलून टाकलेला आहेस. असेल तसं, अखेर ते माझं स्वतःचं आयुष्य आहे. मग जे संपलं ते आयुष्य कोणाचं होतं? विद्यावतीचं. त्यावर आपला अधिकार कशाच्या आधारे सांगतोयस? वत्सा, तुला विचार करून मग निर्णय घेण्याची सवय नाही असं दिसतं. तू निर्णय आधी घेऊन टाकतोस आणि मग त्याला सोयीस्कर असा विचार करत बसतोस. मला वाटतं काही वेळा विचार करायचं टाळतोसच. चिरंजीव व्हायचंय तुला, नाही का? पण नंतर काय याचा विचार केलास कधी? त्यानंतर काय करावं मी असं तुमचं म्हणणं आहे? माझं? हो. माझं काहीच म्हणणं नाही.
मी उलट विचारतोय तुला की तू काय करशील, त्यानंतर काय करशील. आपण प्रत्यक्ष मृत्यूवर विजय मिळवलेला आहे, या हर्षोन्मादात धुंद होशील. काही क्षण ही तुझी धुंदी टिकेल, कदाचित काही दिवस टिकेल, पण नंतर त्यानंतर 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 काय मी सांगतो. त्यानंतर तुझ्या आयुष्यात एक भयान पोकळी निर्माण होईल, एक असह्य रिक्तपणा निर्माण होईल. कारण तुझ्याशिवाय दुसरं कोणीही चिरंजीव नसेल. ते सगळे सृष्टीक्रमानुसार मृत्यू पावत जातील, एक 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 एक. पिढ्या मागून पिढ्या येतील जातील, राहशील तो तू फक्त एकटा. आणि मग तुझ्या वाट्याला येईल तो फक्त एक विजनवास. अशाच एखाद्या नील पर्वतावरच्या एकांत गुहेमध्ये असलेलं वास्तव्य आणि मृत्युंजय महात्म्याची नको असलेली पदवी. नको असलेली पदवी? तर काय, तू असं का गृहीत धरून चाललायस की त्याने ही पदवी आभूषणासारखी धारण केली आहे? त्याला तू अजून बघितलेला नाहीस, भेटलेला नाहीस. तो या आपल्या अद्भुत सामर्थ्यावर संतुष्ट आहे असं कशाच्या आधारावर म्हणतोस तू? मी तरी त्याला दुर्दैवी म्हणतो. दुर्दैवी? हो, दुर्दैवी. आणि तू आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचलास तर तुलाही मी दुर्दैवी म्हणेन. आयुष्याच्या एका अत्यंत महत्वाच्या वळणावर दोघांनीही अत्यंत चुकीचा निर्णय घेतला. फरक एवढाच की या चुकीचं परिमार्जन करण्याची संधी तुला अजूनही उपलब्ध आहे, त्याची मात्र कधीच टळून गेली. ती दरी बघितलीस, मृतात्म्यांची दरी. त्याचं जे प्रवेशद्वार आहे ना, ते प्रवेशद्वार म्हणजे आयुष्याच्या आंधळ्या मोहाचं प्रतीक आहे. तिथून जाताना माणसांची पंचेंद्रिय जशी काही मृतवत होऊन जातात. कुणीही हा विचार करत नाही की आपण जातोय इथून, पण या रस्त्याने आपल्याला परत येता येईल का नाही. अरे त्या दरीला मृतात्म्यांची दरी का म्हणतात माहिती? कारण चिरंजीवित्वाच्या लोभासाठी आलेले जे जीव आहेत, हतभागी जीव इथे येणारे, ते कितीतरी अभागी जीव त्या दरीने आपल्या पोटात घेतलेले, गिळलेले आहेत. ती दरी कोणीही पार करू शकलेला नाही आजपर्यंत. मी तर असं मानतो की अशा जीवांसाठी निसर्गानं मोठ्या उदारपणे दिलेला उशाप आहे ती दरी. म्हणजे मृत्यूविषयी फारच जिव्हाळा दिसतोय आपल्याला. सत्य बोललास, मृत्यूविषयी खरोखरच जिव्हाळा आहे मला. आणि तू त्याचा तिरस्कार करतोयस याचं कारण तुला तो आयुष्याच्या पूर्वार्धात भेटला. उत्तरार्धात भेटला असता तर तूही त्याच्याविषयी अत्यंत जिव्हाळ्यानेच बोलला असतास. जिव्हाळ्याची व्यक्ती जवळ नसली ना की तिचं महत्व कळतं. तू आतापर्यंत फक्त मृत्यूच्या तिरस्कारात आयुष्य वेचलायस. एकदा तरी हा विचार करून पाहिलायस की मृत्यूच नसला तर काय होईल? प्रामाणिकपणे सांग. त्या दृष्टीने मी खरंच विचार नाही केला, खरं आहे. पण मला मग आधी त्या दृष्टीने विचार करून बघ. एकदा विचार करून बघ. बघ, आपल्या देहाला जीर्ण वस्त्राची उपमा दिलेली आहे, वासांसी जीर्णाने. आणि जीर्ण वस्त्र आपण जसं बदलतो तसं आत्मा शरीर बदलतो असं म्हणतात. आता असं जर आहे तर हे जीर्ण वस्त्र हे अशा प्रकारे जर तुमच्या वाट्याला आलं की जे फाटत नाहीये, विरत नाहीये, जळत नाहीये, ज्याच्यावर शस्त्राचा परिणाम होत नाही, अग्नीचा परिणाम होत नाही, वायूचा परिणाम होत नाही, त्याला काहीही होत नाही, असं वस्त्र जर तुझ्या अंगावर आलं आणि तुला ते बदलायचं असेल तर कधीतरी तू त्या वस्त्राला कंटाळशील. तुला असं वाटेल की आपण हे बदलावं, पण तू नाही बदलू शकणार. तुझ्यापुढे अन्य काही पर्यायच नसेल. आणि मग अशा वेळेला माणसाची स्थिती किती दयनीय होते हे तुला माहिती नाही. अरे एखादी न संपणारी कंटाळवाणी कथा ऐकत राहावी असं वाटतं. ऐक माझं, ऐक. असा अविचार करू नकोस. निदान तू तरी करू नकोस. मी तरी म्हणजे काही नाही. मला एवढंच म्हणायचंय की हा अविचार आहे. आणि काय रे, एवढी यातायात करून तू नीलपर्वतापर्यंत पोहोचलास.
तरी तुझा तो महात्मा तुला त्याचं रहस्य सांगेल याची काय खात्री आहे? माझ्या अंदाजाप्रमाणे तो स्पष्टपणे नाकारेल. मी त्याला नाकारायला लावीन असं समज हवं तर. तुमची सूचना तो मान्य करेल अशी आशा आहे मला. बरं, मला हा जो उपदेश दिला ना तो त्याला का नाही दिला? दिला होता, त्यालाही दिला होता. तो त्याला मानवला नाही. महात्मा या पदवीची भुरळ पडली होती तेव्हा त्याला. आणि जेव्हा माझ्या उपदेशातील सत्यता त्याच्या लक्षात आली तोपर्यंत फार उशीर झाला होता. वेळ टळून गेली होती. एक सांगू, त्या महात्मापेक्षा मला तुमचं वागणं अधिक गूढ वाटतंय. तुम्ही त्याच्याकडून दीक्षा? नाही, दीक्षा नाही. मला जिव्हाळा मृत्यूविषयी आहे, मृत्युंजय होण्याविषयी नाही. विसरलास? केवळ जिव्हाळा नाही तर आकर्षण आहे तुम्हाला. अगदी खरं बोललास. अनिवार्य आकर्षण आहे मला. आणि का असू नये? मृत्यू हा एक पूर्णविराम आहे. अनंत वेदनांना, यातनांना, अप्रिय स्मृतींना, व्याधींना कायमचा पूर्णविराम. अरे याचं आकर्षण प्रत्यक्ष त्या पूर्ण पुरुषाला, त्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा वाटलेलं होतं. एवढं की आपल्या लोकोत्तर आयुष्याला एका सामान्य व्याधाच्या हस्ते त्याने हा पूर्णविराम देववला. मग माझी काय कथा? चिरंजीवित्वाच्या भयानक शापाची दाहकता काय आहे हे तुला एखादा अश्वत्थामा सांगेल, किंवा मग त्या नील पर्वतावरच्या गुहेतला महात्मा. महात्मा महात्मा त्याच्यासारखा दुर्दैवी जीव नाही रे दुसरा. अरे तुला मूर्खा विजयच मिळवायचा आहे ना, मग तो मृत्यूच्या भीतीवर मिळव, मृत्यूवर नाही. तुझं खरं ध्येय तेच आहे. तुझा शत्रू आहे तो फक्त मृत्यूची भीती, जी तू विद्यावतीच्या डोळ्यात पाहिलीस. त्यावर विजय मिळव. आणि मग बघ, मृत्यू तुला असा उचलून नेणार नाही, सन्मानानं पाचारण करेल. एखाद्या अतिथीप्रमाणे तुझा सन्मान करेल. अशा व्यक्तीला म्हणायचं असतं मृत्युंजय. हे बघ वत्सा, त्या नील पर्वतावरच्या दुर्दैवी जीवाकडं तुला देण्यासारखं आता काहीही नाही. असेल तर तो फक्त पश्चात्ताप आहे. तो तुला काय देणार आहे? तो स्वतः एक याचक आहे. आपली गुहा सोडून वणवण फिरतोय, इकडे तिकडे भटकतोय, मृत्यूची भिक्षा मागत भटकतोय. अरे मला कुणीतरी मृत्यू द्या रे, अरे कुणीतरी मृत्यू द्या मला. या भयान शिक्षेसारख्या माझ्या आयुष्याला कुणीतरी पूर्ण विराम द्या रे, कुणीतरी मला मृत्यू द्या. भटकतोय. नील पर्वतावरील गुहेतील महात्मा, तो महात्मा म्हणजे तुझ्या समोर आहे. हे मृत्युंजय महात्मा, माझा शोध संपला. साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. योग्य मार्गही सापडला. आपले आभार कसे मानू खरंच कळत नाही. विलक्षण शांतता अनुभवतोय मी. करण्याजोगं आता या आयुष्यात काहीच राहिलं नाही, काहीच नाही. असं वाटतंय हाच क्षण पूर्ण विरामाचा आहे. हाच क्षण पूर्ण विराम. भगवान प्रणाम करतो वत्सा. मुक्त मनाने जा. खरा मृत्युंजय झालास तू आज. चुकीच्या मार्गाने चाललेल्या तुझ्या आयुष्याचा प्रवाह तू पुन्हा योग्य दिशेने वळवलास. भाग्यवान आहेस. जे वळण तू आज नेमकं साधलंस ते मीही साधलं असतं तर मीही अशाच एका पूर्ण विरामाचा धनी झालो असतो. पण नाही, तसं झालं नाही.
मी ते वळण टाळलं आणि आता आता माध्यान्नीच्या सूर्यकिरणाप्रमाणे सरळ क्षितिजापर्यंत एक मार्गी जाणाऱ्या रस्त्यावरून मला चालायचंय. दाहक मार्गावरून चालायचंय, त्याला काही अंत नाही अशा मार्गावरून चालायचंय. पण तरी आशा पाठ सोडत नाही. तो मार्ग मला तुडवावाच लागेल. तो मार्ग चालत राहीन मी. तो मार्ग चालत राहीन मी, कारण त्यावरच कुठंतरी असेल एक छोटस वळण, उशापाप्रमाणे सौम्य छोटस वळण मला मृत्यूकडे नेणार. मृत्यू माझा प्राणप्रिय सखा, तो सनातन पूर्णविराम, तो सनातन पूर्णविराम.